सोन्याचा भाव जाणार 1,00,000 रुपयाच्या पार. होय, सोन्याचा प्रति तोळा दर 1,00,000 रुपयाच्या पार होणार आहे, असं भरपूर तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की सोन्याचा रेट हा 1,00,000 रुपयाच्या पार कधी जाऊ शकतो. त्याचबरोबर सोन्याचे रेट इथून पुढे कसे वाढतील आणि रेट कमी होण्याचा देखील अंदाज काही तज्ज्ञांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे. आपण जवळपास 70 ते 80 वर्षाचा जो पूर्वीचा डाटा आहे त्यावरून काही अंदाज बांधण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यावरून तुम्हाला समजेल की येणाऱ्या 4 ते 5 महिन्यात 6 महिन्यात कसे भाव पडू शकतील, भाव उठू शकतील का, 1,00,000च्या वर सोनं जाऊ शकेल का, सोनं खरेदी करायला पाहिजे की नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील. आता सोनं हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याचबरोबर होतंय काय, एक माहिती घेत असताना असं लक्षात आलं की दरवर्षी भारताची जी सोन्याची मागणी आहे किंवा जे सोनं खरेदी केलं जातं ते तब्बल 800 टन खरेदी केलं जातं, पण भारतामध्ये फक्त 1च टन इतकं सोनं तयार होतं. होय, तयार होतं अर्थात म्हणजेच ते खाणीमधनं काढलं जातं. उरलेलं 799 टन हे सोनं बाहेरून आयात केलं जातं. हे एक कारण सोन्याची महागाई वाढण्याचं असू शकतं. या व्यतिरिक्त एक जागतिक हालचाली प्रचंड वाढलेल्या आहेत. युद्ध परिस्थिती निर्माण झालेली आहे. आर्थिक मंदीची स्थिती काही युरोपीय देशामध्ये आलेली असल्यामुळे डॉलरची दर घसरत आहे. डॉलरची स्थिती ही फार कमजोर होत असल्यामुळे चीनची जी सेंट्रल बँक आहे, भारताची रिझर्व्ह बँक आहे, पोलंडच्या बँक आहेत, युरोपमधल्या मोठ्या मोठ्या ज्या सेंट्रल बँक आहेत जशी भारताची रिझर्व्ह बँक आहे तशा इतर देशांच्या ज्या बँका आहेत तर त्यांनी प्रचंड सोने खरेदीला सुरुवात केलेली आहे. मागील महिन्यामध्ये चीनच्या सेंट्रल बँकेने जवळपास 18 टन सोनं खरेदी केलं असून भारताचे रिझर्व्ह बँक देखील याच्यामध्ये मागं राहिलेली नाही. तब्बल 12 टन सोनं याच्यामध्ये खरेदी करण्यात आलेले आहे. ही परिस्थिती काही नवीन नाही, गेल्या 110 वर्षात असंच होत आलेलं आहे. जेव्हा पैशाची व्हॅल्यू घसरायला लागते तसं तसं सोन्यामध्ये गुंतवणूक वाढायला लागते. जयपूरमधील काही सराफांबद्दल बोलल्यानंतर असंही लक्षात आलेलं आहे की जे सराफ आहे किंवा जे ज्वेलर्स आहे, जे सोनार आहे, त्यांनी देखील इतका अंदाज कधी वर्तवला नव्हता की इतकं सोनं पार जाईल. आता सोनं 1,00,000 रुपयाच्या पार जाणार का, तज्ज्ञ काय म्हणतात हे तर पाहणारच आहोत. सोन्याचे रेट देखील उतरण्याची शक्यता आहे येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये, याविषयी काही अंदाज वर्तवण्यात आलेले आहे. तर आता आपण काय करूयात, थोडंसं कॅल्क्युलेशनच्या पद्धतीमध्ये पाहूयात. आता जवळपास भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्याच्यानंतर अगदी 76 वर्षामध्ये सोन्याचे जे काही रेट बदलले आहेत त्याचा आमच्या टीमने थोडासा अभ्यास केला. जवळपास 89 रुपये प्रति तोळा इतकं सोनं होतं ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला होता आणि आजचा रेट तुमच्या माहितीच आहे 72,200 रुपये. तर साधारणपणे एक जर अंदाज धरला तर जवळपास 72 ते 72,500 हजार रुपयाने सोनं या 76 वर्षामध्ये वाढलं. याची जर टक्केवारी कॅल्क्युलेट केली तर तब्बल 9% इतक्या दरानं दरवर्षी या सोन्याचे भाव वाढत आलेले असं लक्षात आलेलं आहे. आता 1,00,000 रुपयाचा टप्पा जर या सोन्याला पार पाडायचा असेल, जर आपण कॅल्क्युलेटरवर जाऊन जर बघितलं तर 3 ते 4 वर्ष त्या ठिकाणी लागू शकतात जर ह्याच रेटने सोनं जर वाढत राहिलं असेल तर. पण जर आता इतकं पूर्वीचा डाटा न पाहता आपण जर मागील 2 वर्षाचं जर बघितलं तर त्यामध्ये सोनं अगदी 11% वाढलेलं आहे. मग त्या रेटने जर गेलं तर मग आपल्याला कदाचित पुढल्या वर्षामध्येच सोनं 1,00,000च्या पार गेलेलं दिसू शकतं. पण एकंदरीतच सोन्याची स्थिती तेजीत राहू शकते असं भरपूर तज्ज्ञांचं मत आलेलं आहे. कारण की पूर्ण जगात जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीला एक अटकाव म्हणून किंवा एक रेझिस्टन्स म्हणून जे बाहेरचे जे काय जागतिक धोरण आहे ते अशा पद्धतीचं अवलंबलं जातं की सोनं खरेदी प्रचंड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तर एकंदरीतच मोठ्या प्रमाणावर तेजी याच्यामध्ये दिसून येत आहे.